असं आहे, आता महायुतीचं सरकार आलं आहे. खरं तर आम्ही शरद पवार साहेब, उद्धव साहेब यांना विनंती करणार आहोत की तुम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन आम्हीही येतो आणि भेट घेऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रावरच्या ज्या गावांवर त्यांनी हक्क दाखवलाय तो हक्क त्यांनी सोडावा. एकत्रित बसून आपण सुप्रीम कोर्टात ऍफिडेव्हिट देऊ. आता शरद पवार साहेबांची आणि उद्धव साहेबांची भूमिका समजून घेतल्यावर मग यावर कर्नाटक सीमावाद हा जो 1956 मध्ये पंडित नेहरूंच्या चुकीमुळे झाला तो सीमावाद आपल्याला सोडवणं सोपी होईल. आता कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि आम्हाला व्यक्तिगत रीतीने वाटतं उद्धवजींनी खूप आनंद व्यक्त केला होता. आता हा प्रश्न सोडवायला उद्धवजी राजकारण न करता आम्हाला मदत करतील हा विश्वास आहे. नक्कीच. पण राहुल गांधी मार्केटवरील लॉंग मार्च करतात, शरद पवार जातात, पण बेळगाव प्रश्नी अनास्था दिसते नेत्यांची. अरे बेळगाव प्रश्नच हा काँग्रेसने जन्माला घातला 1956 मध्ये. तेव्हा त्यांनी 2 सचिवांची बैठक केली पण 2 मुख्यमंत्री ह्या बैठकीमध्ये हा प्रश्न सोडवू शकले नाही आणि मराठी माणसांवर अन्याय करण्याचं काम जे काँग्रेसचं नेहमी राहिलं तेच आपण बघितलं आहे ना. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये शहीद झाले कोणाचं राज्य होतं, कोणाच्या बंदुका होत्या, बंदुका मारणारे कोणाच्या सरकारच्या नेतृत्वात काम करत होते. हे सर्व काँग्रेसचे लोक आहे ज्यांना मराठी द्वेष आहे, महाराष्ट्राचा द्वेष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये सुद्धा वाट चुकलेला देशभक्त हे कोणी वर्णन केलं. अफजल खानाच्या अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा निर्णय काँग्रेसने का घेतला? हा 5 मे 2008 निर्णय घेतला नियमानुकूल करण्याचा. अरे महाराष्ट्रात राहतात काही मनाची वाटत नाही, अफजल खानाचं अतिक्रमण नियमानुकूल करता. मला वाटतं की हे मताचे लाचार हे फक्त राजकारण करतात, बाकी विकासकारण, समाजकारण, देशाला प्रगती विकासाच्या मार्गावर पुढे नेण्याचं काम यांच्या हातून कधीच होत नाही. काँग्रेसचं सरकार आहे कर्नाटकामध्ये, दुसरीकडे ठाकरे गट कोल्हापूर पासून आता एकंदरीत मोर्चा काढणार आहे का बेळगाव पर्यंत? नाही आता एकदा एकत्र असताना कॉन्ट्रास्ट दिसत नाही का? नाही, महाविकास आघाडीचं एकमेकाशी पटो न पटो याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. पटलं नाही तर राज्याचं हितच आहे, जनतेचं हित आहे. आज त्यांच्यामध्ये भूमिका पहिले एकत्र केली पाहिजे ना. कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. आपण सर्वजण आवश्यकता असेल तर बंगलोरमध्ये जाऊ आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करून सुप्रीम कोर्टात केस चालू आहे सीमा प्रश्नावर. ऍफिडेव्हिट मध्ये त्यांनी एवढंच म्हणायचं आहे की मराठी गावं जेवढी आहे तेवढी आम्ही सोडतो आणि त्यासाठी उद्धवजींनी, शरद पवार साहेबांनी त्यांच्यावर दबाव टाकला पाहिजे. आणि जेव्हा कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा किती आनंद होता, आनंदी आनंदगडे एवढ्या वेगाने आनंद व्यक्त करत होते. आज आमचा मराठी माणूस तिथं अडचणीत आहे तर सुप्रीम कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट करण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही दबाव टाकण्यासोबतच त्यांनी दबाव टाकणं महत्वाचं आहे. मेट्रो 9च्या कामासाठी जे आहे 1400 झाडांपेक्षा अधिकची कत्तल होते. माजी पर्यावरण मंत्री असतील आणि विरोधक जे म्हणतात हे सरकार पर्यावरण विरोधी सरकार आहे, त्यामुळे मेट्रोच्या कामामध्ये झाडांची कत्तल ही मोठ्या प्रमाणात. मी माहिती घेऊन सांगतो, कोणतीही झाडांची कत्तल बिना परवानगी करता येत नाही. परवानगी घेऊन कत्तल करायची असेल तरच करता येते, याला कायदा आहे. मागच्या 2 महिन्यापूर्वी आम्ही कायद्यामध्ये बदल करून आता दंडही वाढवलाय, शिक्षाही दिली आहे. आता फक्त तपासावं लागेल की परवानगी घेऊन केली आणि तीही शेड्यूल नॉन शेड्यूल ट्री आहे. विरोधकांना पहिले तर कायदे माहीत नसतात. बिना कायद्यानी काहीतरी हवा करायची आणि माईक दिसला की बोलायचं हा यांचा नवीन जन्मसिद्ध अधिकार आहे. आणि म्हणून मला वाटतं की अभ्यास न करता काहीही बोलायचं. आता हम नहीं सुधरेंगे असं त्यांनी ठरवलं असेल तर जनता आता 50च्या आत आणताय, पुढे त्याच्यापेक्षा आत आणेल तरी सुधारणार नाही. कारण असं म्हणतात काही लोक बदलतच नाही कधी. नक्कीच सर, बॅलेट बद्दल महत्वाचा प्रश्न आहे. बॅलेटवर निवडणुका घ्या, ईव्हीएम मध्ये घोटाळा असं वारंवार सांगून सर्व पराभूत उमेदवार पहिल्यांदा विजयी उमेदवारांनी राजीनामे द्यावे. कर्नाटक सरकारने राजीनामा द्यावा, तेलंगणा सरकारने राजीनामा द्यावा, आमच्या सोबत निवडून आलेल्या झारखंड सरकारनेही राजीनामा द्यावा आणि वायनाड म्हणून आमच्या ताई आल्या त्यांनी राजीनामा द्यावा. फुकट गोष्टी करू नये. जिंकायचं ईव्हीएम मशीनवर आणि दोष ईव्हीएम मशीनवर द्यायचे. शेख चिल्ली सारखी कथा आहे.